जाते मग फिरायला. कोण मना केली तुम्हाला? तू हा तू जाऊ तू फिरायला. मी का तुम्हाला मना केली काय? मग मना केली का तुम्हाला? एवढा धाके का लगे? बाप्पा काय नाकाचा विषय नाही आहे. मग चौकशी केला माणूस काही वाटत नाही. पण कटकट जाऊन करून ते जाय पुरत नाही. कोण केली? नमस्कार सगळ्याला. कशा सगळेजण मस्त असणारे. तर हे बघा सुट्ट्या लागेल नेपासूनच अभ्यास चालू आहे. तर काय म्हणजे कसं आता यंदा 6वीचं वर्ष आहे ना, तर अभ्यास तर करताच आला पाहिजे. आता तुम्ही म्हणता ताई पुस्तकं नाही तर अभ्यास कशाचा करायला? तर आमच्या शेजारी एक संदेश नावाचा मुलगा तुम्हाला माहीत असेल, त्याच्याकडून तिने पुस्तकं आणले आणि ते बघा त्याचा अभ्यास चालू आहे. आणि आता अजून 8-15 शाळा उघडणार असते, त्याची तयारी चालू आहे. बाकी यावर्षी सानूची सुद्धा 12वी आहे, राणीची सुद्धा 9वी आहे आणि सोनलची 6वी आहे. तर सोनलचं काही टेन्शन नाही आहे. बाकी राणीचं आणि सानूचं टेन्शन आहे. ते बघा इकडं सुद्धा अभ्यास चालू आहे. आणि यावर्षी आमच्या रुद्राचं सुद्धा शाळेत नाव टाकायचं आहे म्हणून रुद्राचं सुद्धा टेन्शन आलेलं आहे की तो जाईन की नाही जाईन. कारण की इथून आमच्या इथून कुर्याला जायसाठी कुर्यालाच नाव टाकू म्हणलं. गावात काही अंगणवाडी आहे, बाकी दुसरं इंग्लिश मिडियम कोणची शाळा नाही आहे. तर म्हणलं चला आपण त्याला इंग्रजी मिडियमच टाकूया. तर आता तिकडं सुद्धा जातो पण काय सांगा, आशा आहे की तो जाईनच. कारण की आयुष त्यासाठी सोबत आहे. पण कसं दोघे एका वर्गात बसू शकत नाही ना. तो आहे 3रीमध्ये, हा जाईन अंगणवाडी KG 1मध्ये म्हणूनच. तर राणीचा सुद्धा अभ्यास चालू आहे. बाकी राणीचा आणि सानूसाठी घेतलेले 9वीचे आणि 12वीचे पुस्तकं आणि सोनूला शाळेत भेटायची राहिली. पण थोडाफार घरच्या घरी अभ्यास चालू आहे. त्याच्याकडून पुस्तकं मागून आणलेले आणि त्याचा अभ्यास चालू आहे. आता मला सुद्धा करायचा स्वयंपाक. तुमची ताई झाले बाहेर, ते आले की भेटू आपण 10-15 मिनटामध्ये येतील. आता मुलाच्या घरी जायला काही काम असेल त्यांना म्हणून ते आता येतीलच. मग पाहू आपण. आता यावर्षी राणीला सुद्धा खूप टेन्शन आहे आणि सानूला सुद्धा खूप टेन्शन. कारण की दोघीचं बी, तिचं 9वीचं हिचं 12वीचं आणि सगळ्यात जास्त टेन्शन मला आहे. कारण की त्या अभ्यासातच घुशील असता. तर जाऊ दे म्हणलं आता शिक्षण बी महत्त्वाचं आहे. त्या करायला अभ्यास तिघी बहिणी आणि रुद्र बघायला मोबाईल. तर रुद्र मोबाईल का बघायला हे सुद्धा सांगते तुम्हाला मी. कारण की रुद्रचे पप्पा जायला तिकडं आणि तो लागेल तर मागं. तर संध्याकाळच्या टायमाला काही जाऊ नको म्हणलं. त्याच्याकरता त्यानं मोबाईल घेतला आणि त्याचे पप्पा गेले तिकडं. तर त्याच्याकडून मोबाईल घेते मी आणि स्वयंपाकाला लागते. ते आले का आपण बोलूया. का काय चालू आहे? बरे किशेमध्ये सांगतो. आता मी फिरायला जात होतो मस्त. दुकान नाही म्हणलं म्हणजे ठीक आहे मग तुला आता काही नाही. तू माझा बोमाला पुण्याचा पोट दुखा लागलं. हा पोट दुखा लागलं म्हणे. मग दवाखाना करा की नाही? तर म्हणलं पाहत लहान पडते त्याला फोन. दुपारी फोन लावला तर म्हणे मग पोटात पाणी बिघडला म्हणे. मला पोट दुखा लागलं. ते वातावरण चेंज झालं. तिकडं वाटत तिकडे श्वास गेला तर तुम्ही म्हणता लेकराला जात नाही तिकडं. हा लेकराले लेकर आहे का तिकडे? नाही, लेकराला जात नाही मला तिकडं. नाही नाही आपल्या इकडे लोक लेकर नेत नाही समजा. नाही, त्रास होतो. ऑक्सिजन कमी तिकडं. मग तिकडे लोकांना शूट होते का तिकडलं? लोक जास्त कोपऱ्यात जास्त राहत नाही. जास्त जात नाही म्हणजे जास्त म्हणजे काय? 10-20 लोक राहतात नाही, काय? अशी गोष्ट नाहीये. मग हे तिकडं आता आपली इतकंच खेळायचं कापतच सैन होतं. हा तर शहराच्या माणसाला खेळात जमतं का? तसं वातावरण सैन होतं लवकर. आता आपण जर शहरात कापत सैन होतो तिकडं वातावरण आपलं ऊन लागतं, हे होतं असं. भाऊ सांगा फोनावरती वाटत कोणती बाटली नेली पाहिजे एवढी ऑक्सिजनच्या सोबत नाही नक्की म्हणतात. हा काय सगळ्यांनी का पण मी गेलो असं माहीत फिरणं झालं असतं की तू सांगणार असता. रोज उठलो की सुटलो वावरात. असं तर बाहेर जरा फिरून आलं माणूस तर बरं राहते जरा. आता पुढचे वाचून झालं त्यांना पहिले सांगून ठेवलं पण येईन हलकी नाही सांगणार पुढे पहिले सांग जा. आता म्हणे मला सांगायचं पण कमी पाठवलं म्हणून ते नाही गेले. मारू नाही चाल्या बाहेर दाद्यावर तीच लागत नाही घरचे लोकांचं बी तेच तर पोरं गेलं आमचं लागत नाही बाबा. इतके लांब गेले बसू तुमची पाय सुचलते बरं. 1 दिवसात फिरेल पाय सुचलते म्हणजे काय ते यार कशा सुचलते? बसून सुचलते नाही, बुटाईन सुचलते तर बूट फिट झालं ते पायात आणि मी काही काढले नाही. बुटाच्या झालं मला आधीच माझ्या जोडे करून देता नाही का तुम्ही?
करू ना दडव्याचा काय हिशोब हा ना करून एकदा जाऊ खाल्ली पण आहे की नाही किती पैसे होतील तरी होतील ना 1000 रुपयाची हा 1000 रुपये जुने गाडी वाटतं आता कितीचे 2500 रुपये भाडे 5000 शिवाय 2 भाड्याचे कधी टाकीचं चाल तिथं हा मग स्वस्त वाटतं आता नाही काय हा अरे वा. मला 1000 रुपये होतील बा हा 1000 रुपये कशाचे एकच जवळ होती 1000च्या वर चाललं एकच थोडं एकच 1000 रुपयात काहीच येत नाही 1000चं नावच ना घ्या तुम्ही आता हा महाग असं झालं तर काय मग किती महाग काय झालं. आणायचं येतं काम नाही म्हणलं आता काय एवढं भाव पाहिलेच नाही म्हणून म्हणलं मला विचारू तुम्ही सांगतो मला भाऊ तुला माहित आहे भाव आहे की नाही तुला टोटल किती माहित आहे ते काय गोट आहे काय नाही मग सगळंच महाग झालं मग 190 रुपये किलो तेल झालं बरं खायचं ते आता वाढलं आता तर आपण मागे 145 ना आणलं 190 रुपये किलो तेल 160 रुपये किलो शेंगदाणे सगळंच वाढलं आता ज्या गरजू वस्तू आहे की नाही त्या महाग झाल्या त्या महाग झाल्या पेट्रोल डिझेल ही गरजू पेट्रोल किती महाग झालं पेट्रोल गाड्या कुरायचं कुठं भेटलं आपल्याला आणि मग गरजू वस्तू आहे ना आता ही खतं महाग होती आणखी वावरायचे पाहिजे भिजवाय आपले भिजवाय आला टाइम तर भिजवाई तरी भेटेल मग खतं भेटणं जरा कठीण आहे तुम्ही आमचं भरून घेते घराने मग काय भरून ठेवतो आता ते पाणी तर पुरते पशी बसत ते काय होते भरूनच ठेवतो काली बाप्पा वारा सुटलं बाप्पा किती नुकसान झालं हा तिच्यामध्ये असं नुकसान होते आणखी हा, काय करते का सगळं सांगते आजची का तर एवढा खर्च करून जर असं झालं तर खलास व्हायचंच काम आहे की नाही मग शेतकऱ्याला बोंबलच आहे मग बरोबर नाही हो समजलं का नाही बा मी तुला विचारत आहे का म्हणून शंभर आहे का बरं झालं आता आपलं काही नव्हतं समजा आपल्याला पील बागत आहे सध्या तुला बा काहीतरी आपले घडं पडले म्हणता ना गजू आता आता काय मागून चिल्लर चालला 200-300 पडतात आहे त्या लोकांची किती धपली बिचारायची अरे लय ती आपल्यासाठी 200-300 बी लय ना बाप्पा. मला लोकांचं तर कसं आहेच, पण मला त्याची हजार एक झाला आलं तर आपल्या हजारामध्ये 200-300 पडला अजून 400-500 उभा आहे का मग ते पडले घेतच नाही का नाही पडले म्हणजे गेलं बाय ते सुकून जातात ते झाड केळं बी केळं लूज पडताना लूज केळं पडले की घेत नाही मग काढणार अजून जिथे कधी असं कट्टा बाग असेल तर रडत असेल बाप्पा. जरा तू पाहिला काढली मी दाखवलं तुझं बाग किती किती झाडं पडलेला त्याच्यावर आणि एवढं वारा दिवस चालतं तुम्ही घरी नाही आले तुम्ही संध्याकाळी घरी आले तुमची नवाई नाही का घरी का लगेच लगे वारा होताना म्हणजे तू तर घरी वारा तर आम्ही किती झाबाला बाप्पा वारा झाडं जुडं पडता काय पडता असं तर आम्ही वारा थांबू नाही हा आता आम्ही मधात होते पटांगणामध्ये तिकडे मी जायला पाहिजे आणि अचानक झालं तयार अर्ध्या घंट्यात किती आला कपुटा किती होता बाप्पा तुम्हाला काय सांगा असा आला तो की पटकनचे कपडे पडून त्याचे जाईल एक काम तुझ्या झालं घरी. पाणी आलं तेव्हा त्याच्यात पाणी कधी आलं ना तर आणखीन बेकार काम झालं असतं. हा म्हणजे आणखीन झाड पडले असते लोकांनी बरं झालं पाणी आलं जेव्हा पाणी आलं की ते कसं म्हणता ना की जेवढं देईल तेवढंच खा देवा जास्तची आशा करू नये जेवढं त्या तेवढं खा पण मग किती मेहनत घेणं पडते पण मला काय करतं आशा लावून ठेवली का देव पुरी करू देत नाही दरबारचीच आपल्या एका बाची थोडी आहे. एक पीक निघून गेलं म्हणजे किती दिवस जातात एका पिकामागे दोन वर्षाला बागामध्ये. एक वर्ष तरी जाते कसं तरी खर्च तर गेलाच गेला तर त्याची मागची मेहनत बी मेहनत गेली. गेली असं आहे ते तोंडी घासायला नसतं झालं पुढे काय पेरा माणसाला ते सुचत नाही मग तर काय करा आता आहे की नाही चला तुम्ही भाजी किती करा हा, पोळ्या टाकते मी आयुषी झाली आयुषीला तेलात टाकली हा बरं. झालीच नाही अजून जाते मग फिरायला पण मला केली तुम्हाला तू हा तू जाऊ दुराने फिरायला मी का तुम्हाला मला केली काय मग तूच तर पैसे लागता करत आता मला सांगू राहिले काय जावं तिकडं तुमचा जीव तुटायला लागला हा काहून एक नाही दिवस गेली असता माणसाने फिरायला मग काय वय झाडावर फिरायला जाते काय मग? जाते ना मी तुम्हाला तर मला केली ती असे मना केली ती वार पैसे तुमचे पैसे सगळं तू तुमचे सांगत पैसे. मध्ये काय आता सध्या पैसे आहे काय हे धमका आहे काय असा आहे तसा आहे मग त्यापेक्षा मला म्हणजे जाऊ दे नाही गेलं ते पुरते हा आता जीव तुटायला गेला असतं बरं झालं असतं जीव तुटायला कसा त्याच्यामध्ये काय आता नाही गेलं. तुम्ही एक गोष्ट सांगा तुमच्यापाशी पैसा आहे आतल्या तुम्ही घराचे मालक हा तो कोणी म्हणणार नाही बोलणार मग तुम्हाला कोणी मना केली की तुम्हाला एवढा धाके केला की बाप्पा काय नाकाचा विषय नाही आहे मग चौकशी केला माणूस तर काही वाटत नाही पण कटकट जाऊन करून ते जाय पुरत नाही कोण केली तुमच्यापाशी कटकट काय? मग
आणखी म्हणून कोणा तरी पटकन जाऊ तिकडे तुम्ही असंच करता तुम्ही दरबारची राम फिरून कोणची गोष्ट मारती येऊन बसते चौकशी कधी म्हणतात बुवा जा बुवा, मग जात काय